महाराष्ट्र सदन खायला मिळते चांगले मिळते काय चला करायलाच पाहिजे परवा संसदमध्ये विषयाने मांडलाय म्हणजे आपलाच विषय हो सांगली बरोबर कोल्हापूर सगळ्यांचा दर्जा मांडण्याला विषय क्या बोले कोयनागांव अलमट्टी का तुम्हें समन्वय रखो ऐसा छोड़ो की बाकी का तो नुकसान ना होना ऐसा उन्हें अभी संसद में परवा संसदीय विषय मांडल्यामुळे आता एवढं पाणी ऐकलंय ना हे महत्वाचं आहे काय काळजी करू असं तुमच्या अडचण काय दादा 2005 पासून मला वाटते 7 प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कायमस्वरूपी मार्ग निकाली लागतील दादा ह्याच्याबद्दल सुचवलं पाहिजे दादा कृषी समितीकडनं काहीतरी आलं पाहिजे आता कसं आम्ही ह्या गोष्टी आम्ही हेच करतोय आम्हाला दरवर्षी झाले 35-40 फुटाला की आमचं घरात पण आले इथे कुठला वाटल्यानंतर मला घरात नाही आपल्या महापालिकेचे आयुक्त त्यांनाही भेटणार होते शहरातील म्हणजे ओढून केले नमस्कार 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 बरं आहे का पूर्वीसारखा पूर येत नाही काळजी करू नका पेपरला बातमी आल्याला मला सगळ्यांनी सांगितलं तसं काय होणार नाही म्हणून 1 गुंठ्यामध्ये 4 जण राहिले पत्र्याचे चेडे ते लोक कुठे जाणार आणि ते सगळेजण गोर गरीबच आहेत आणि ह्यांना काढून कुठं लावून देणार अनेक बाळासाहेब तरी लोकांना एक सांगा सावध राहिलं पाहिजे अखंड सेवा बरेच व्हायरल झालं खूप चांगलं महापालिकेची अशा वेळी लोकांना मदत करा पलुसकडे मतदारसंघासह तुम्ही आज पूर्ण सांगली शहराची देखील पाहणी करता काय परिस्थिती आहे दिल्लीमध्ये तुम्ही प्रश्न मांडलेला आहे आणि आताची परिस्थिती काय मला असं वाटतं की ह्या वर्षी सुदैवाने महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस हा चांगल्या पद्धतीने झालेला आहे ज्या पावसाची वाट सांगली जिल्ह्यातले दुष्काळी तालुक्यातले शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून पाहत होते तो पाऊस दुष्काळी तालुक्यातही पडला आणि इथं जो आमचा बागेत क्षेत्रातला कृष्णा नदी काठ भाग आहे तिथेही चांगला पडलेला आहे परंतु अति पावसामुळे कधी कधी थोडासा त्रासही आमच्या कृष्णा नदी काठ असणाऱ्या गावातील लोकांना आणि सांगली शहराला होतो मूळ प्रश्न असा आहे की कृष्णा नदीचं पात्र लहान आणि कृष्णा नदीमध्ये कोयनेचा निसर्ग जो मोठ्या प्रमाणात होतो त्याच्या पद्धतीने पाणी ओव्हरफ्लो या कृष्णा नदीतनं होतं म्हणून गेले 2 दिवस थोडीशी भीतीची परिस्थिती होती वातावरण होतं पाणी हळूहळू वाढत चाललं होतं आताही 40-45 फुटाच्या मध्ये हे काही ठिकाणी पाणीचा लेवल आहे आणि अशा परिस्थितीत आज खासदार विशालदादा पाटील मी जयश्री वहिनी सांगलीच्या नेत्या आहेत आणि इथे सगळेच आमचे सांगलीचे आज पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे अनेक नगरसेवक या ठिकाणी आहेत डॉक्टर जितेश कदम वीरेंद्र ही सगळी मंडळी आमची इथं आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या भागात तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे आणि वेळेतच लोकांना बाहेर काढलेलं आहे परंतु हा प्रश्न फार गंभीर आहे सातत्याने दर 2-3 वर्षातनं आता गेल्या काही 5 वर्षात आम्ही बघतोय की सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांना आणि
सांगलीच्या कृष्णा नदी काठ असणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना त्रास होतो, शेतीचं नुकसान होतं, घर पडली जातात, लोकांना 4-5 दिवस कधी 10-10 दिवस स्थलांतरित व्हावं लागतं. आणि याच्यासाठी एक लॉंग टर्म प्लॅनिंग प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. ह्याच्यावरच्या उपाययोजना शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मच्या उपाययोजनांवर या ठिकाणी सविस्तर असा रिपोर्ट केला होता. परंतु त्या रिपोर्टवर फार काही कारवाई झाली असं आम्हाला वाटत नाही. म्हणून मला सांगायचं आहे की आता पहिलं लोकांना सुरक्षित ठेवणं, सुरक्षित ठेवत असताना त्यांना योग्य ते जेवण, त्यांच्या आरोग्याचं संरक्षण करणं हे आमची कर्तव्य आहे. त्यासाठी सगळेजण चांगले काम करत आहेत. आणि तदनंतर खासदार विशालदादा आणि आम्ही निश्चितपणे केंद्र स्तरावर आणि राज्यात आम्ही हा आवाज उठवून येणाऱ्या काळात लॉंग टर्म प्लॅनिंग काय करता येईल ह्याच्यासाठी आम्ही काम करू. अलमट्टीतून जे विसर्ग यावेळी केला त्यावर तुम्ही समाधानात का? त्यामुळे यावर काय निश्चित स्वरूपात गेल्या 4 दिवसापूर्वी मी दिल्लीत असताना मी आदरणीय DK शिवकुमार साहेब जे त्या राज्याचे पाटबंधारे विभागाचे मंत्री त्यांच्याशी आणि माझे फार जवळचे त्यांच्याशी मैत्रीचे संबंधित गेल्या 15 वर्षापासून मी त्यांना फोन लावला. खुद्द विशालदादा छत्रपती शाहू महाराज हे त्यांच्याशी बोलले, मी त्यांच्याशी बोललो, त्यांना सांगितलं किंवा अलमट्टीचा हा तुम्ही थोडं पाणी सोडलं आणि ते व्यवस्थित असं महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागाशी कोऑर्डिनेट केलं तर मग आम्हाला फार काही त्रास होणार नाही. आणि मी पाहतोय गेले 3 दिवसापासून 4 दिवसापासून जसा आमचा फोन झाला तसं सातत्याने तो एक लेवल व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलेली आहे. त्यांच्याही काही अडचणी असतात पण तरी केलेलं आहे आत्तापर्यंत. अपेक्षा आहे की पुढेही पावसाचा हा धोका कोयनेच्या परिसरातला इथं वाढला तर पुढेही कर्नाटक सहकार्य करेल सरकार असं माझी अपेक्षा आहे. पूरपट्ट्यातलं हे स्थलांतराचं रडगाणं किती दिवस गायचं म्हणजे दरवर्ष 2 वर्षातून पूर येतोय. स्थलांतरणाचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी निकाली काढला जाणार का? ह्याला खरं सांगायचं म्हणलं तर पुनर्वसन त्या पूर रेषेच्या आतली जी काही घरं असतील, ग्रामीण भागातली असो शहरातली असो, त्यांचं कायमस्वरूपीचं एक पुनर्वसन करणं अपेक्षित आहे. परंतु पुनर्वसन होत असताना त्या लोकांच्या अडचणी, त्यांच्या भावना समजून घेणं अपेक्षित आहे. नुसतं जबरदस्तीने पुनर्वसन करून चालणार नाही. मला आठवतं अंकुलकोटमध्ये असाच एक मागासवर्गीय समाजातल्या आमच्या बांधवांचं मोठं क्षेत्र हे पाण्याखाली येत होतं. पतंगरावजी कदम साहेबांनी तिथं 2005 नंतर जवळ 400 घरं बांधून तिथंच 100-200 फुटाच्या अंतरावर म्हणजे मला वाटतं अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एक मोठी वसाहत आमच्या लोकांसाठी बांधून दिली. आणि म्हणून त्या बाबतीत महसूल अधिकारी, कलेक्टर, आयुक्त, स्थानिक प्रतिनिधी, स्थानिक नागरिक सर्वात महत्त्वाचे यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी आमचे खासदार साहेब असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन आज एकच्या बाबतीतला कायम तोडगा काढला पाहिजे.